शिंपल्यांची आमटी करणार आहे। हे बघा, शिंपल्या मी एक शिंपली काढून घेतलेली आहे आणि एक ठेवलेली आहे। त्याच्यासाठी मी हे 2 कांदे घेतलेले आहेत, ते भाजून घेणार आहे आणि 2 वाटी खोबरं किसून घेणार आहे। कांदा भाजत ठेवलेला आहे, आता मी खोबरं बारीक करून घेते। थोडंसं आलं, अर्धा इंच एवढं, आणि लसूण थोडीशी घेतलेली आहे। हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे। तर मी भाजत ठेवलेलं आहे। हे कांदा पहिला ठेवलाय, आता खोबरं टाकून घेते सुक्कं। कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे आपला, आता खोबरं पण भाजत ठेवूया। खोबरं पण मस्त बऱ्यापैकी भाजलेलं आहे, असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। शिंपल्याच्या भाजी सगळे हे कालवणासाठी छान असं खमंग खोबरं भाजलं की चव पण छान येते। चला तर मग हे वाटून घेऊया आपण। सर्व मसाले पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मी आता हळद टाकून घेतलेली आहे आणि आपला जेवणाचा मसाला रोजचा, थोडासा गरम मसाला अर्धा चमचा एवढा। मी खडे मसाले टाकणार नाही, कारण ह्या मसाल्यामध्ये सर्व मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे मी खडे मसाले कोणतेही टाकणार नाही आहे। तुमच्याकडे नसतील असा मसाला बनवलेला तर तुम्ही धणा पावडर, जिरा पावडर, जिरे, धणे किंवा दालचिनी, वेलची, वेलदोडा मोठा असं टाकू शकता तुम्ही। दगडफूल, सर्व गरम मसाले, खडे मसाले टाकू शकता। काळी मिरी, तर मी ह्याच्यामध्ये सर्व मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे मिक्स करूनच भाजून वाटलेला आहे हा मसाला। तर मी आता दुसरा मसाला कोणताच खडा मसाला वापरणार नाही आहे। तर चला मग वाटून घेऊया। तर वाटण आपलं वाटून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। एवढं बारीक वाटण आपल्याला वाटायचं आहे मस्त। आता आपण थोडासा कांदा कापून घेऊया, फोडणी करायची आहे आपल्याला। खमंग मस्त वास सुटलेला आहे। तर आता कांदा आपण बारीक करून घेऊया, बारीक कापून घेऊया। आपल्याला फोडणीसाठी कांदा पाहिजे। तर आता आपण ह्याच्यात तेल मी टाकून घेतलेलं, आता कांदा फोडणीवर टाकून घेऊया। मस्त खरपूस कांदा पण भाजून घेऊया आपण। तर आता शिंपल्या आपण टाकून घेऊया, कारण ह्या शिंपल्या मी वाफवून घेतलेल्या होत्या, नुसत्याच वाफेवर ठेवायच्या। आणि आता आपण जे केलंय ते वाटण टाकून घेऊया। तर आता मिक्सरमध्ये पाणी मी टाकून ते पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आपल्याला थोडासा रस्सा ठेवायचा आहे म्हणून मी हे पाणी टाकून घेतलेलं आहे।
आता एक उकळी आली का मग मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर उकळी आलेली आहे, तर आता आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं चवीनुसार. कलर किती छान आलेला आहे पहा. आता थोडीशी कोकम टाकून घेऊया आपण. तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता, पण ह्याची कोकमाची चव टोमॅटोला नसते, म्हणून मी कोकम टाकून घेऊ. आता आमटी आपली तयार आहे. कोथिंबीर टाकून घेऊया छान अशी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मी जशी बनवले त्याच पद्धतीने तुम्ही बनवा, तर तुमची आमटी छान होईल. आवडली का? मग लाईक करा. चला तर मग लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.